शेतकरी मित्रांनो, राम राम. आज कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस हे जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की आज देखील राज्यातील काही भागांना चांगल्या पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो, तर काही भागातील पावसाच्या प्रमाणात कमी येण्यास सुरुवात होईल, परंतु या दरम्यान राज्यातील पाऊस संपूर्णपणे उघडणार नाही. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की सध्या जे कमी दाबाचं क्षेत्र मध्य भारतावर तयार झालेलं होतं ते आता बऱ्यापैकी कमी होऊन या भागावर केंद्रित झालं आहे. मात्र या दरम्यान या भागामध्ये देखील मोठी ढगाळ परिस्थिती आहे. मात्र आपण संपूर्ण भारताचा विचार करता महाराष्ट्रावरील ढगाळ परिस्थिती आता कमी होऊ लागली आहे. केवळ कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर याचा प्रभाव आणि उत्तर महाराष्ट्रात थोडा प्रभाव बाकी आहे. आपण आजची परिस्थिती बघितली तर आज देखील हा अंदाज बदलेल. मध्य प्रदेश, पश्चिमी राजस्थान, गुजरातचा पूर्व भाग, घाटमाथा आणि कोकणात आज देखील जरी काही भागात ऑरेंज अलर्ट आणि काही भागात रेड अलर्ट दिला असला तरी सर्वत्र रेड अलर्ट समजणं आवश्यक आहे, कारण अजून पावसाचा जोर या भागात आहे. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. भारतीय हवामान खात्याकडून 24 तारखेला देखील हा अंदाज कायम आहे. मात्र विदर्भ मराठवाड्यातील पाऊस उघडेल. घाटमाथ्यावर आणि कोकणात पावसाची शक्यता आहे. गुजरात आणि पश्चिमी मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान या ठिकाणी मात्र पावसाचा अंदाज कायम आहे. महाराष्ट्रातील पावसाचा जोर 25 तारखेपासून कमी होणार आहे. केवळ कोकणात हलक्या सरींची शक्यता राहील. पुन्हा एकदा घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण 26 तारखेला वाढण्याचे संकेत दिले आहेत. मात्र कोकण, मराठवाडा, विदर्भ पावसाची उघडीप दाखवण्यात आली आहे. कमी दाबामुळे भारतामध्ये मोठं पावसाळी वातावरण आपल्याला काल बघायला मिळालं. आपण जर हा सर्व भाग बघितला महाराष्ट्रासहित तर या सर्व भागामध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती काल होती. शिवाय आपण हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे. या ठिकाणी पूर्व राजस्थानमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. गुजरातमध्ये पाऊस झालेला आहे. म्हणजे एकूणच भारतामध्ये कालपर्यंत पावसाचं वातावरण चांगलं होतं आणि आजही ते राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी आपण बघतो की उत्तर महाराष्ट्र यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमी भाग, संपूर्ण नाशिक जिल्हा, पुणे जिल्ह्याचा बहुतांश भाग, पालघर, ठाणे, पुणे, रायगड आणि मुंबई या सर्व भागात पावसाचा जोर आजही व्यक्त करण्यात आली आहे. 24 तारखेला याचा प्रभाव केवळ कोकणापुरता मर्यादित राहील. थोडा विदर्भामध्ये उत्तरेला पावसाळी प्रभाव राहू शकतो आणि थोडा उत्तर महाराष्ट्रातही पावसाळी प्रभावाची शक्यता आहे. हा ICMW मॉडेलचा अंदाज आहे. 25 तारखेला कोकणात पाऊस कायम असणार आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं स्थानिक वातावरण राहण्याची शक्यता आहे. 26 तारखेला महाराष्ट्रभर कोकणात पावसाचं प्रमाण वाढते आणि महाराष्ट्रभर बहुतांश भागात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. 27 तारखेला विदर्भासहित उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये आणि कोकणामध्ये पावसाचा प्रभाव कायम असणार आहे. मराठवाड्याचे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस असतील. 28लाही विदर्भ आणि कोकण, उत्तर मराठवाडा या ठिकाणी पावसाचा अंदाज कायम आहे स्थानिक स्वरूपामध्ये. 29 तारखेलाही विदर्भ, पूर्व मराठवाडा, कोकण पावसाचं वातावरण कायम असणार आहे. त्यामुळे यदाकदाचित जुलै महिन्यातच बऱ्यापैकी विदर्भाची रिकव्हरी होऊ शकते असा अंदाज आहे. कोकणातही पावसाचं प्रमाण सरासरीच्या वरती राहण्याची शक्यता आहे. आपण बघतो की उत्तर पूर्व मराठवाडा, त्याबरोबर जळगाव जिल्हा आणि संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण आपल्याला 30 तारखेला स्पष्ट दिसते. कोकणातला पाऊस थोडा कमी होणार आहे, परंतु कोकणात पाऊस असणार आहे.
त्यामुळे एकूणच परिस्थिती ही विदर्भासाठी पोषक आहे, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी पोषक आहे. याच्यामध्ये जालना जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली आहे. या ठिकाणी पावसाचं प्रमाण अधिक राहू शकतं. मात्र धुळे, नंदुरबार आणि एकूणच पर्जन्यछायेच्या प्रदेशासाठी मात्र बातमी चांगली नाही. आपण केवळ 25 तारखेपर्यंत एकत्रित अंदाज बघितला तर यामध्ये कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातच पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडे हलका पावसाची शक्यता आहे. मात्र आपण जेव्हा 6 तारखेपर्यंत सरकवतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की कोकणामध्ये आणि त्याचबरोबर पूर्व मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात या पंधरवड्यात पावसाचं प्रमाण वाढणार आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये कुठे आपल्याला पावसाचा प्रभाव वाढू शकतो ते आपल्याला दिसते. तर नाशिक जिल्ह्यामध्ये, धुळे आणि नंदुरबारमध्ये, पालघर आणि ठाणे, मुंबई, रायगडमध्ये, पुणे घाटमाथ्यावर देखील पावसाचं प्रमाण आज राहण्याची शक्यता आहे. यामध्ये कशी वाढ होते ते आपण बघतो. जळगावपर्यंत याचा प्रभाव राहील. त्यामुळे आज या ठिकाणी पावसाचा प्रभाव आहे दिवसभरासाठी. या मॉडेलने तरी उद्यापासून पावसाचं प्रमाण पूर्णतः कमी होण्याची शक्यता व्यक्त केली. थोडं विदर्भ, कोकण हलक्या सरींची शक्यता केवळ आहे. 25 तारखेला स्थानिक वातावरण पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. 26 तारखेलाही स्थानिक वातावरणाचा अतिशय चांगला प्रभाव आहे. म्हणजे सिस्टम जरी निघून गेली तरी आपल्याला विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण इथं स्थानिक वातावरण राहणार आहे. हे स्थानिक वातावरणात या ठिकाणचा दुष्काळी प्रभाव कमी करेल. आपण बघतो की उत्तर महाराष्ट्रातला पूर्व भाग आणि विदर्भ, कोकण हलकं वातावरण आपल्याला 27ला दिसते. मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये तीच परिस्थिती आपल्याला 28लाही दिसते. 29ला देखील मराठवाड्याचा उत्तर पूर्व भाग आणि विदर्भ पावसाळी वातावरण सातत्याने राहणार आहे. या पावसाच्या प्रमाणात 28ला थोडा पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग, मराठवाड्याचा पूर्व भाग, विदर्भ आणि कोकण असे वातावरण दिसते. 30 तारखेलाही एक चक्राकार स्थिती आपल्याला विदर्भावर परिणाम करण्याची शक्यता आहे, जी मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागावरून सरकणार आहे. त्यामुळे आपल्याला 30 तारखेलाही विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात चांगला पाऊस दिसू शकतो. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी किशोर पाटले आपल्याला 23 ते 25 जुलै दरम्यानचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात 23 ते 25 जुलै दरम्यान काही भागात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर काही भागात वाऱ्याचा वेग वाढू शकतो. आपण विभागवार अंदाज प्रत्येक व्हिडिओमध्ये घेत असतो. त्यानुसार मराठवाडा या विभागात 23 ते 25 जुलै दरम्यान पावसाचा जोर कमी होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी होऊ शकतात. फक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पावसाचा जोर थोडा अधिक पाहायला मिळेल या बाकी जिल्ह्याच्या तुलनेत. तर लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना हलक्या पावसाचा अंदाज. तर काही ठिकाणी जर हवामान सक्रिय झाले, म्हणजे स्थानिक हवामान जर जास्त सक्रिय झाले, तर मध्यम पावसाच्या सरी होऊ शकतात. म्हणजे आज मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस, तर उद्यापासून पावसाचा जोर कमी होईल, अशी एकंदरीत मराठवाड्यातील जिल्ह्यांची परिस्थिती आहे. त्यानंतर विदर्भ. तर विदर्भात 23 ते 25 जुलै दरम्यान काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यात पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार म्हणजे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी वाऱ्याचा वेग अधिक पाहायला मिळेल. तर अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी होऊ शकतात. तसेच पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये या दरम्यान हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. तर मोजक्या ठिकाणी मुसळधार
पावसाच्या देखील सरी होण्याची शक्यता या दरम्यान आहेत. तर उत्तर महाराष्ट्र, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यात नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग आणि घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मैदानी भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. परंतु हवामानात बदल होऊन काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी होणे या काळात शक्य आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात 23 ते 25 जुलै दरम्यान पावसाचा जोर अधिक राहून जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पूर्वेकडील भागात खूपच हलका तर काही ठिकाणी मध्यम पाऊस होऊ शकतो. त्यात पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहील. तर पूर्वेकडील भागात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. तर अहिल्यानगर आणि सांगली या जिल्ह्यांना हवामान ढगाळ राहून अधूनमधून हलका ते मध्यम पावसाच्या सरी होऊ शकतात. तर सोलापूर जिल्ह्यात पावसात जोर कमी राहून खूपच हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मध्यम पावसाची शक्यता या दरम्यान सोलापूर जिल्ह्यांना खूपच कमी प्रमाणात आहे, म्हणजे नईच्या बरोबर आहेत. त्यामुळे या भागातील सध्या तरी परिस्थिती ही चिंताजनकच आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे खास करून उत्तर महाराष्ट्राचा उत्तर भाग, मराठवाड्याचा उत्तर भाग, त्याचबरोबर विदर्भाच्या देखील उत्तर भागातील जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अंदाज या दरम्यान आहे. त्यानंतर पावसाच्या प्रमाणामध्ये उर्वरित महाराष्ट्रामध्ये थोड्याफार प्रमाणात कमी होऊ शकते. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातील पाऊस पूर्णपणे उघडणार नाही. त्या दरम्यान ढगाळ हवामान आणि स्थानिक वातावरणाचा पाऊस टप्प्याटप्प्याने अनेक भागामध्ये होत राहील. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच हवामान आणि शेतीविषयक प्रश्नांची उत्तरे घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.